सो दिस इज अ न्यूमरिकल ऑफ द कॅन्टिलिव्हर बीम आणि त्या बीमचा जो क्रॉस सेक्शन आहे तो टी मध्ये आहे. ही आहे त्याची फ्लेंज आणि हा आहे वेब. ओके. फ्लेक्झरल फॉर्म्युला काय आहे? एम बाय आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय. एम इज बेंडिंग मोमेंट, आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द न्यूट्रल ॲक्सिस, सिग्मा इज स्ट्रेस आणि वाय म्हणजे न्यूट्रल ॲक्सिस पासून टॉपमोस्ट आणि बॉटममोस्ट जे लोकेशन्स आहेत त्याचं डिस्टन्स. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा याचं सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल वी विल हॅव टू फाइंड आउट दी सेंट्रॉइड. कारण सेंट्रॉइड फाइंड आउट केल्यानंतर त्या सेंट्रॉइडमधून जो एक्स ॲक्सिस पास होईल त्याच्या अबाउट आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो फर्स्ट वी विल फाइंड आउट दी सेंट्रॉइड ऑफ द सेक्शन. हा बॉटमचा एक्स ॲक्सिस आपल्याला रेफरन्स घ्यायचा आहे, बरोबर आहे. आता कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिकल आहे हा शेप? कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिकल आहे? Y axis. हां. सिन्स दिस इज सिमेट्रिकल अबाउट दी वाय ॲक्सिस, सो एक्स बार इज इक्वल टू ही जी टोटल त्याची डेप्थ आहे 80 mm बाय 2, म्हणजे ह्या सेंट्रल ॲक्सिसला तो जाईल. सो एक्स बार इज इक्वल टू 80/2 विच इज इक्वल्स टू 40 mm. ओके. आता वाय बार काय फाइंड आउट करायचं आहे? काय आहे? A1 Y1 प्लस A2 Y2 divided by A1 plus A2. So section number 1. एक्स ॲक्सिस पासून त्याचा डिस्टन्स, बरोबर आहे. हा झाला त्याचा स्वतःचा वाय आणि हे टोटल डिस्टन्स झालं Y1. ओके. सो Y1 इज इक्वल टू ही विड्थ आहे 10 mm, सो दिस इज 10/2 प्लस हे टोटल हाईट किती आहे? ही आहे 120 mm, सो प्लस 120. So y1 is equal to 125 mm from the bottom x axis, बरोबर आहे. आता A1 is 80 into 10 which is equals to 800 mm square, बरोबर आहे. This is equal to 800 mm square. आता सेक्शन नंबर 2. This is equal to 10 आणि this is equal to 120. आता हा ॲक्सिस इथेच यालाच काय याला स्टकअप झालेला आहे. तर आपल्याला डायरेक्टली या 120चा हाफ म्हणजे याचा y2. सो y2 इज इक्वल टू हाफ ऑफ 120 विच इज इक्वल टू 60 mm. A2 is equal to 10 into 120 which is equals to 1200 mm square. Therefore y bar is equal to A1 into y1 plus A2 into y2 divided by summation of the area. बघा किती येते. किती आलंय सांगा. $86 mm. ओके. सो हा जो आहे इथून 86 म्हणजे
इथे अप्रॉक्सिमेटली तो त्याचा सेंटर्ड आलेला आहे, बरोबर आहे. हा जो डायग्राम जर मी इथे नवीन काढला तर तो असा दिसेल. सो वाय बार इज इक्वल टू 86 एम एम. ठीक आहे. आता हा झाला सेक्शन नंबर 1. दिस इज सेक्शन नंबर 2. यांची आता मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो सेंटर्ड मधून एक्स ॲक्सिस चाललेला आहे तिथे ट्रान्सफर करायचा आहे किंवा शिफ्ट करायचं आहे. ओके. सो सेक्शन नंबर 1. ठीक आहे. ॲज युजल आपण तो डायग्राम काढूया. हा झाला त्याचा सेंट्रॉइड C1 आणि हा झाला सेक्शनचा सेंट्रॉइड C. बॉटम पासून याचा डिस्टन्स आहे वाय बार 86 mm आणि हा आहे y1 125 mm. So h will be the difference between y bar and y1. So this is h. Okay. So I x1 bd cube by 12. So 80 by 10 cube by 12 किती आहे बघा. 6.66 into 10 raised to 3 mm raised to power 4. आता हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ॲक्सिसच्या अबाउट. सेक्शन 1 चा जो सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे त्याच्या अबाउट झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला इथे ट्रान्सफर करायचा आहे त्याच्या मेन सेंट्रॉइडल ॲक्सिसला. सो वी विल अप्लाय दी पॅरलल ॲक्सिस थिअरम. सो बाय दी पॅरलल ॲक्सिस थिअरम आता एच काय आहे y1 मायनस वाय बार. सो 125 मायनस 86 किती आहे बघा 39 इंटू 39 स्क्वेअर किती आहे बघा. So Ix1 is equal to 1.223 into 10 raised to 6 mm to the power 4. आलंय का सगळ्यांचं. युअर सर व्हिडिओ ब्लर होतो. हा ठीक आहे, थोडासा ब्लर होणारच आहे तो, जरा कॅमेराचा ॲडजस्टमेंट आहे. ओके. सो दिस इज सेक्शन नंबर 1. आता सेक्शन नंबर 2. लक्षात ठेवा हा डायग्राम एकदम इम्पॉर्टंट आहे. हा डायग्राम जर आपल्याला समजला आणि हा जर तुम्ही क्लिअर काढलात तर पुढचं सिम्पल आहे. सेक्शन नंबर 2. दिस इज वाय बार 86 mm आणि सेक्शन नंबर 2 तर स्वतःचा सेंटर्ड आहे C2 तो आहे 60 mm वर, म्हणजे y2 इज इक्वल टू 60 mm फ्रॉम दी बॉटम साइड. त्या दोघांमधला डिफरन्स जो आहे दिस इज h दॅट इज इक्वल टू 26 mm. सो Ix2 bd cube by 12.
So this is equal to 1.44 into 10 raised to 6 mm to the power 4. ओके. आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा त्याच्या C2 मधनं जो सेंट्रॉइड चाललाय त्याच्या अबाउट आहे. आता हा आपल्याला शिफ्ट करायचा आहे मेन सेंट्रॉइडला. सो वी विल अप्लाय द पॅरलल ॲक्सिस थिअरम. देअरफोर Ixx2 is equal to 1.44 into 10 raised to 6 प्लस A2 किती आहे 1200 into square of 26 किती आहे बघा. आता टोटल आपल्याला घ्यायचं आहे. टोटल ह्या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे म्हणजे ॲडिशन ऑफ सेक्शन नंबर 1 प्लस सेक्शन नंबर 2. देअरफोर द टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर T सेक्शन इज इक्वल टू ह्या दोघांची ॲडिशन दिस प्लस दिस किती आहे बघा. 3.474 into 10 raised to 6 mm raised to power 4. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे हा जो फ्लेक्झरल फॉर्म्युला आहे M/I याच्यातला आपण आता I काढलाय. आता आपल्याला मोमेंट कॅल्क्युलेट करायची आहे याची. समजलं इथपर्यंत? काही डाऊट आहे? काही डाऊट आहे का? ओके ठीक आहे. नाव वी विल कॅल्क्युलेट द मोमेंट. मोमेंट ऑफ कॅन्टिलिव्हर बीम. UDL काय आहे 2 किलो न्यूटन पर मीटर आहे आणि टोटल लेंथ किती आहे 2 मीटर. सो इट इज 4 किलो न्यूटन्स. ऍक्ट कुठे होणार आहे बरोबर सेंटरला ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. आता हे फ्री एंड आहे तर इथे काही रिएक्शन नाही आहे. रिएक्शन कुठे येईल फक्त इथल्या एंडला. ओके दिस इज पॉइंट नंबर ए. सो RA इज इक्वल टू एकच पॉइंट लोड आहे. सो दिस इज इक्वल टू 4 किलो न्यूटन. ओके. आता मोमेंट घेऊयात. सो मोमेंट हा झाला पॉइंट नंबर बी. सो मोमेंट अबाउट पॉइंट नंबर बी इज इक्वल टू ए. समजा फ्री एंडला 0 आहे इथे आणि इथं मॅक्झिमम आहे तर आपण बी आणि ए दोन्ही काढूयात. तर बीतला आपण बघितलं तर ही रिएक्शन आहे क्लॉकवाईज. सो 4 into 2 किलो न्यूटन. सो इट इज 8 किलो न्यूटन मीटर आणि मोमेंट ॲट सी इज इक्वल टू मोमेंट ॲट ए सॉरी इज इक्वल टू 4 किलो न्यूटन आहे क्लॉकवाईज. सो इट इज 4 into 2 म्हणजे परत तेवढीच 8 किलो न्यूटन मीटर. आता किलो न्यूटन मीटरला आपल्याला न्यूटन MM मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सो 8 into 10 raised to 3 into 10 raised to 3. So moment is 8 into 10 raised to 6 न्यूटन MM. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला Y फाइंड आउट करायचं आहे म्हणजे न्यूट्रल ॲक्सिस जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. ओके. इथे आपण सेंट्रॉइड फाइंड आउट केलाय. हा सेंट्रॉइड का फाइंड आउट केला आपण इथे कारण की ह्या सेंट्रॉइड मधनं जो ॲक्सिस पास होतो आहे दिस इज द न्यूट्रल ॲक्सिस. दिस इज द न्यूट्रल ॲक्सिस. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा बीम बेंड होते तेव्हा
टॉपला आहे कॉम्प्रेशन आणि बॉटम साईडला आहे टेन्शन. ओके, म्हणजेच न्यूट्रल ॲक्सिसच्या वरचा जो डिस्टन्स आहे, दिस इज द डिस्टन्स ऑफ द कॉम्प्रेशन रिजन, सो दिस इज वाय सी. आणि न्यूट्रल ॲक्सिसचा जो खालचा रिजन आहे, दॅट इज फॉर द टेन्साईल, सो दिस इज वाय टी. ओके, आता हे डिस्टन्स किती आहे? 86. टोटल हाईट किती आहे? 120 प्लस 10 म्हणजे 130. सो दिस हाईट इज, आता इथे सेपरेटलीच काढतो मी ती, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर समजेल. So this is equal to yc and this is yt. ओके, टोटल हाईट आहे 130. आता 130 मायनस 86 केलं तर हा झाला yc. किती आहे बघा? 130 minus 86, 44. So yc is equal to 44 mm. म्हणजे कॉम्प्रेशनचा जो इफेक्ट आहे तो टॉप पासून 44 mm एवढा डीप गेलेला आहे. 44 mm पर्यंत कॉम्प्रेशन आहे आणि 44 mm च्या पुढे टेन्शनचा इफेक्ट फॉर्म होतो आहे. अँड yt इज इक्वल टू y बार विच इज इक्वल टू 86 mm. ठीक आहे, आता आपल्याकडे मुवमेंट आहे. सो मुवमेंट इज 8 इंटू 10⁶ न्यूटन mm. मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे 3.474 इंटू 10⁶ mm to the power 4. We have got yc, yt. आता स्ट्रेसेस फाइंड आउट करता येतील इझिली. ओके, नाव पहिल्यांदा आपण बघू कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सो m by I is equal to sigma c upon yc. So किती आहे बघा? So compressive stress is 101.324 Newton per mm square or 101.324 megapascal. आलंय का? ओके, आता टेन्साईल स्ट्रेस. m by I is equal to sigma t upon yt. किती आहे बघा? किती आली? किती आले? 198.27 Newton per mm square. 198.042 Newton per mm square. Okay, so this is how the numerical is solved. Clear झालंय का? Yes, sir. Okay.